वेलकम टू एव्ही नंबर 6. टू माय सरप्राईज द यंग लेडी हेल्ड अप. इथपर्यंत आपण आलो होतो. आय रिलॅप्स इन टू माय चेअर. मी पुन्हा माझ्या चेअरमध्ये बसलो असं मिस्टर वॅटसन म्हणतायत. आणि ती केस जी आहे तिने सांगायला सुरुवात केली आपल्या मेरी मॉर्सनने. ब्रीफली शी कंटिन्यूड. द फॅक्ट्स आर दीज. माय फादर वॉज अन ऑफिसर इन अन इंडियन रेजिमेंट. तिने सांगायला सुरुवात केली. तर अशी वस्तुस्थिती आहे. माय फादर वॉज अन ऑफिसर इन अन इंडियन रेजिमेंट हू सेंट मी होम वेन आय वॉज क्वाईट अ चाइल्ड. तर माझे वडील भारतीय सैन्यामध्ये त्या ठिकाणी एक अधिकारी होते. हू सेंट मी होम व्हेन आय वॉज क्वाईट अ चाइल्ड, की ज्यांनी मला त्या ठिकाणी घरी पाठवून दिलं की ज्यावेळेला मी लहान होते. माय मदर वॉज डेड. माझी आई त्या ठिकाणी वारली होती. अँड आय हॅड नो रिलेटिव्ह इन इंग्लंड. आणि माझे इंग्लंडमध्ये कोणीही नातेवाईक नव्हते. आय वॉज प्लेस हाऊएवर इन अ कम्फर्टेबल बोर्डिंग इस्टॅब्लिशमेंट ॲट एडिनबर्ग. मी अतिशय एका चांगल्या बोर्डिंगमध्ये मी त्या ठिकाणी वाढले एडिनबर्गच्या. अँड देर आय रिमेन अंटिल आय वॉज 17 years ऑफ एज. आणि 17 वर्षापर्यंत त्या ठिकाणी मी त्या हॉस्टेलमध्ये होते. In the year 1878, my father, who was senior captain of his regiment, 1878 ज्यावेळेला माझे वडील त्या ठिकाणी त्या सैन्यामध्ये कॅप्टन म्हणून त्या ठिकाणी होते. ऑप्टेन 12 month लीव्ह अँड केम होम. त्यांना 12 महिन्याची रजा मिळाली आणि त्या रजेसाठी ते घरी परतले लंडनला. ही टेलिग्राफ टू मी फ्रॉम लंडन दॅट ही हॅड अराइव्ड ऑल सेफ. त्यांनी मला टेलिग्राफ केला की लंडनला ते सुरक्षित त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अँड डायरेक्टेड मी टू कम डाऊन ॲट वन्स गिविंग द लँगहॅम हॉटेल ॲज इज ॲड्रेस. आणि त्यांनी मला पत्ता दिला की मी आलेलो आहे आणि लँगहॅम हॉटेलमध्ये त्या ठिकाणी तू मला भेट. हिज मॅसेज ॲज आय रिमेंबर वॉज फुल ऑफ काइंडनेस अँड लव. कारण त्यांचा मॅसेज अतिशय छान आणि प्रेमपूर्वक आणि दयाळू असा मेसेज त्यांनी मला पाठवलेला होता. ऑन रिचिंग लंडन आय ड्रो टू द लँगहॅम. मी त्या ठिकाणी अ, ताबडतोब लँगहॅमला पोहोचले ते आल्यानंतर. अँड वॉज इन्फॉर्म दॅट कॅप्टन मॉर्सन वॉज स्टेईंग देअर बट दॅट ही हॅड गॉन आउट द नाईट बिफोर अँड हॅड नॉट इट रिटर्न. पण जेव्हा मी हॉटेलला पोहोचले त्यावेळेला त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की तुमचे वडील जे आहे ते काल रात्रीच त्या ठिकाणी निघून गेले आणि अजून परत आलेले नाही आहेत. आय वेटेड ऑल डे विदाऊट न्यूज ऑफ हिम. मी त्यांची खूप वाट बघितली दिवसभर. दॅट नाईट ऑन द ॲडवाईस ऑफ द मॅनेजर ऑफ द हॉटेल आय कम्युनिकेटेड विथ द पोलीस. आणि त्या रात्रीच त्या ठिकाणी मी हॉटेलच्या मॅनेजरच्या सल्ल्याने त्या ठिकाणी मी पोलिसांशी संपर्क केला. नेक्स्ट मॉर्निंग वी ॲडव्हर्टाईज इन ऑल द पेपर्स. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज पण दिली त्यांच्या मिसिंगबद्दल. इन आवर एन्क्वायरीज लेट टू नो रिझल्ट. पण कुठलाही रिझल्ट त्या ठिकाणी आम्हाला मिळाला नाही. अँड फ्रॉम दॅट डे टू दिस नाऊ नो वर्ड हॅज एव्हर बीन हर्ड ऑफ माय अनफॉर्च्युनेट फादर. कुठलाही आत्तापर्यंत माझ्या वडिलांविषयीचा कुठलाही पत्ता आम्हाला मिळालेला नाही आहे. ही केम होम विथ इज हार्ट फुल ऑफ होप. ते घरी आले त्यावेळेला त्यांना खूप आशा होती की मी त्यांना भेटणार आहे. टू फाइंड सम पीस सम कम्फर्ट अँड इन्स्टेड शी पुट हर हँड टू हर थ्रोट अँड अ चोकिंग सॉब कट शॉर्ट द सेंटेन्स. त्यांना अपेक्षा होती की त्या ठिकाणी आपण 12 महिन्याची सुट्टी मिळालेली आहे ते एक निवांत आपण त्या ठिकाणी शांततेत राहूया असं त्यांची अपेक्षा होती. आणि अचानक तिचा आवाज जो आहे तो कंप पावायला लागला. तिचा ती हुंदके द्यायला लागली आणि तिला अतिशय भरून आलं आपल्या मेरी मॉर्सनला सांगताना. द डेट आस्क होम्स ओपनिंग हिज नोटबुक. त्यांनी विचारले की कोणता दिवस होता जेव्हा ते आले. ही डिसॅपिड अपॉन द 3rd December 1878. तिने सांगितलं की 3 डिसेंबर 1878ला ते हॉटेलमधनं गायब झाले. नियरली 10 years ॲगो. 10 वर्ष त्याला आता झालेले आहेत त्या घटनेला. हिज लगेज त्यांचं काही सामान रिमेन ॲट द हॉटेल. देर वॉज नथिंग इन इट टू सजेस्ट अ क्ल्यू. सम क्लोथ सम बुक्स अँड अ कन्सिडरेबल नंबर ऑफ क्युरिओसिटीज फ्रॉम द अंदमान आयलँड. तर तिने सांगितले की हो त्यांची एक बॅग त्या ठिकाणी हॉटेलमध्ये सापडली. त्याच्यामध्ये काही त्यांचे कपडे होते, काही पुस्तकं होते आणि काही अंदमानमधून आणलेल्या काही वस्तू पण त्या ठिकाणी सापडल्या. ही हॅड बीन वन ऑफ द ऑफिसर्स इन चार्ज ऑफ द कन्व्हिक्ट गार्ड देअर. तर त्या ठिकाणी दोषी लोकांसाठी त्या ठिकाणी जी एक तुरुंग होता त्या तुरुंगाचे ते रक्षक होते. हॅड एनी फ्रेंड्स इन टाऊन. शेरलॉक होम्सने विचारलं तिला की त्यांचा कोणी एखादा मित्र आहे का हे ठिकाणी राहणारा लंडनमध्ये. ओनली वन दॅट वी नो ऑफ मेजर शोल्टो ऑफ हिज ओन रेजिमेंट. हो एक त्यांचे मित्र होते मेजर शोल्टो नावाचे. त्यांच्याच बरोबर ते काम करायचे. द 34th बॉम्बे इन्फंट्री, की जी तुकडी आहे 34th बॉम्बे इन्फंट्रीमध्ये ते सोबत होते. द मेजर हॅड रिटायर्ड सम लिटिल टाईम बिफोर. मेजर त्या ठिकाणी मेजर शोल्टो जे आहे ते काही दिवसापूर्वीच रिटायर झाले. अँड लिव्ड ॲट अप्पर नूरवूड. आणि अप्पर नूरवूड ह्या लंडनच्या भागात ते राहतात.
We communicated with him, of course, but he did not even know that his brother officer was in England. आम्ही त्यांच्याशी पण संपर्क केला, आपल्या मेजर शोल्टो यांच्याशी, पण त्यांनी पण सांगितलं की त्यांना काहीही माहिती नाही त्या बाबतीत की ते इंग्लंडला केव्हा आले आणि नाही. अ सिंग्युलर केस रिमार्क होम्स, अशी एखादी केस रिमार्क होम्स. आय हॅव नॉट ए डिस्क्राईब टू यू द मोस्ट सिंग्युलर पार्ट अबाउट 6 years ago, to be exact, upon the 4th of May 1882, and an advertisement appeared in the Times asking for the address of Miss Mary Mawson and stating that it would be to her advantage to come forward. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली असं ती सांगायला लागली. आय हॅव नॉट ए डिस्क्राईब टू यू द मोस्ट सिंग्युलर पार्ट. एक अतिशय महत्त्वाचा भाग तुम्हाला मी सांगते. 6 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी अबाउट 6 years ago, टू बी एक्झॅक्ट, अपॉन द 4th of May 1882, अन ॲडव्हर्टाइजमेंट अपियर्ड इन द टाइम्स आस्किंग फॉर द ॲड्रेस ऑफ मिस मेरी मॉसन. तर 4 मे 1882ला पेपरमध्ये एक ॲडव्हर्टाईज आलेली होती आणि त्यात त्यांनी माझा ॲड्रेस, माझा पत्ता त्या ठिकाणी विचारला होता, स्टेटिंग दॅट इट वुड बी टू हर ॲडव्हान्टेज टू कम फॉरवर्ड. आणि त्यात असं म्हटलं होतं की मी पुढे येऊन त्या ठिकाणी सांगावा पत्ता, की जेणेकरून त्या ठिकाणी ते तिच्या फायद्याचं होईल. देर वॉज नो होम, नो नेम ऑर ॲड्रेस अपेंडेड. त्या ठिकाणी कुठलाही नाव आणि कुठलाही पत्ता जोडलेला नव्हता ॲडव्हर्टाईजमध्ये. आय हॅड ॲट दॅट टाईम जस्ट एंटर द फॅमिली ऑफ मिस सेसिल फॉरेस्टर इन द कॅपॅसिटी ऑफ गव्हर्नन्स. त्या ठिकाणी नुकतंच मी मिसेस सेसिल फॉरेस्टर यांच्या घरात मी प्रवेश केला होता, एक देखरेख करणारी बाई म्हणून. बाय हर ॲडवाईस आय पब्लिश माय ॲड्रेस इन द ॲडव्हर्टाइजमेंट कॉलम. त्या ठिकाणी त्यांचा सल्ला घेऊन मी माझा पत्ता जो आहे तो त्या जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी मी पाठवला. द सेम डे वेअर देर अराइव्ड थ्रू द पोस्ट अ स्मॉल कार्डबोर्ड बॉक्स ॲड्रेस टू मी, विच आय फाउंड नो टू कंटेन अ व्हेरी लार्ज अँड लस्टरस पर्ल. आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी मला एक बॉक्स त्या ठिकाणी मला आला, की ज्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी लस्टरसचा अर्थ होतो शायनिंग, एक अतिशय चमकणारा असा मोती त्या ठिकाणी मला मिळाला. नो वर्ड ऑफ रायटिंग वॉज एनक्लोज. कुठलंही लिखाणकाम त्या ठिकाणी नव्हतं त्यासोबत. सिन्स देन एव्हरी इयर अपॉन द सेम डेट देर हॅज ऑलवेज अपिअर्ड अ सिमिलर बॉक्स. आणि त्या दिवशीपासून दरवर्षी त्या ठिकाणी त्याच दिवशी मला 6 वर्ष सातत्याने त्या ठिकाणी तो मोती जो आहे तो मला मिळत गेला. कंटेनिंग अ सिमिलर पर्ल विदाऊट एनी क्ल्यू ॲज टू द सेंडर. कोण पाठवत होतं ते मला माहिती नाही, पण दरवर्षी त्या ठिकाणी मला एक मोती त्या ठिकाणी येत होता. दे हॅव बीन प्रोनाऊन्स बाय अन एक्सपर्ट टू बी अ रेअर व्हरायटी अँड ऑफ कन्सिडरेबल व्हॅल्यू. आणि ते जे मोती होते ते अतिशय महागडे आणि अतिशय वेगळी अशी ती व्हरायटी अशी होती. यू कॅन सी फॉर युअर सेल्स दॅट दे आर व्हेरी हँडसम. शी ओपन अ फ्लॅट बॉक्स ॲज शी स्पोक. तिने ताबडतोब त्या ठिकाणी त्याचा जो बॉक्स आहे त्या मोत्यांचा तो दाखवला. तुम्ही बघू शकतात की ते किती छान आहेत. अँड शोड मी 6 ऑफ द फायनेस्ट पर्ल्स दॅट आय हॅड एव्हर सीन. आणि असे 6 हिरे, 6 मोती जे आहे त्या ठिकाणी तिने दाखवले. युअर स्टेटमेंट इज मोस्ट इंटरेस्टिंग सेड शेरलॉक होम्स. हॅज एनिथिंग एल्स अकोर्ड टू यू. अजून काही घडलं का तुझ्या बाबतीत असं असं शेरलॉक होम्सने तिला विचारलं. येस अँड नो लेटर दॅन टुडे, दॅट इज व्हाय आय हॅव कम टू यू. येस अँड नो लेटर दॅन टुडे, दॅट इज व्हाय आय हॅव कम टू यू. दिस मॉर्निंग आय रिसिव्ड दिस लेटर. पण आज मला एक पत्र आलेलं आहे असं तिने सांगते. विच यू विल परहॅप्स रीड फॉर युअर सेल्फ. ते तुम्ही पत्र वाचा. थँक यू सेड होम्स. द एनव्हलप टू, एक पाकिट पण त्या ठिकाणी आहे. प्लीज पोस्टमार्क लंडन, SW, डेट जुलै 7. मॅन्स थंबमार्क ऑन कॉर्नर. प्रॉबेबली पोस्टमॅन, कदाचित ही जी निशाणी असेल ती पोस्टमॅनची असेल. बेस्ट क्वालिटी पेपर, चांगला पेपर वापरलेला आहे. एन्व्हलप्स अ 6 pence अ पॅकेट. कदाचित ह्या एन्व्हलपची किंमत 6 pence असावी. महागडं असं ते पाकिट आहे. पर्टिक्युलर मॅन इन हिज स्टेशनरी, नो ॲड्रेस, कुठलाही पत्ता नाही आहे. बी ॲट द थर्ड पिलार फ्रॉम द लेफ्ट आउटसाइड द लायसम थिएटर टू नाईट ॲट 7 o'clock. इफ यू आर डिस्ट्रस्टफुल ब्रिंग 2 friends. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, जे पत्र आज तिला मिळालेलं आहे त्या पत्रात असं लिहिलेलं आहे की बी ॲट द थर्ड पिलार फ्रॉम द लेफ्ट आउटसाइड द लायसम थिएटर. तर लायसम थिएटरच्या बाहेर उजव्या बाजूकडून तिसरा जो खांब आहे तिथून थांब आज रात्री 7 o'clockला. इफ यू आर डिस्ट्रस्टफुल, जर तुला विश्वास नसेल तर तुझ्यासोबत तू 2 माणसांना, तुझ्या 2 मित्रांना आणू शकतेस. ब्रिंग 2 friends इफ यू आर डिस्ट्रस्टफुल. यू आर अ रॉंग वुमन अँड शॅल आय हॅव जस्टिस. तर तुला आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून तू यावं असं मला वाटतं, असं त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे.
डू नॉट ब्रिंग पोलीस, कोणीही पोलिसाला तू आणू नकोस. इफ यू डू ऑल विल बी इन वेन. जर तू आणलंस पोलिसांना तर सगळं काही निरर्थक ठरेल. युअर अननोन फ्रेंड, तर तुझा एक अनोळखी मित्र असत अशी चिठ्ठी त्या ठिकाणी लिहिलेली आहे. वेल रिअली दिस इज अ व्हेरी प्रिटी लिटिल मिस्ट्री. व्हॉट डू यू इंटेंड टू डू मिस मॉस्टन. तर खरंच हे फार अतिशय गूढ आहे आणि याच्यामध्ये तुझा काय उद्देश आहे मला माहिती नाही, असं शेरलॉक होम्स म्हणताय. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू आस्क यू. ती म्हणाली की हो, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे. तर वी शॅल मोस्ट सर्टनली गो. ठीक आहे, आपण जाऊया. त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे तर आपण जाऊया. यू अँड आय अँड एस व्हाय डॉक्टर वॅटसन इज द व्हेरी मॅन. तर तुम्ही दोघंही माझ्यासोबत या, असं मेरी त्यांना म्हणाली. युअर करस्पॉन्डंट सेज टू फ्रेंड्स, ही अँड आय हॅव वर्क टुगेदर बिफोर. ते म्हणाले हो, आम्ही दोघं अनेक वर्षांपासून एकत्र काम करतो आहे आणि तो पण माझ्यासोबत येणार आहे. But would he come? She asked with something appealing in her voice and expression. I should be proud and happy, said I, fervently, if I can be of. इफ आय कॅन बी एनी सर्व्हिस. तर मी तिला म्हणालो की जर तुमच्या उपयोगात जर मी येत असेल तर निश्चितच मी तुम्हाला सेवा देईल. यू आर बोथ व्हेरी काइंड, शी अँसर. ती म्हणाली की तुम्ही दोघं खूप चांगले आहात, शेरलॉक आणि डॉक्टर वॅटसन. I have had a retired life and have no friends whom I could appeal to. If I am here at 6, it will do, I suppose. तर आय हॅव लेड रिटायर्ड लाईफ अँड हॅव नो फ्रेंड्स हुम आय कुड अपील टू. तर मी रिटायर झालेलो आहे आणि मला कोणीही मित्र नाही आणि इथे मी येऊन बसतो. इफ आय एम हिअर ॲट 6 इट विल डू, आय सपोज. ठीक आहे, मी 6 वाजता या ठिकाणी येईल. यू मस्ट नॉट बी लेटर, सेड होम्स. There is one or another so there is one other point, however. Is this handwriting the same as that upon the pearl box addresses? मला एक सांग की ह्या पत्रावरचं हस्ताक्षर आणि तुला आत्तापर्यंत जे बॉक्स मिळालेले आहेत त्याच्यावरचं हस्ताक्षर एकच आहे का? आय हॅव देम हिअर, शी अँसर्ड, प्रोड्युसिंग हाफ अ डझन पीसेस ऑफ पेपर. त्या ठिकाणी तिने सांगितले की हो, मी आणलेलं आहे सगळं, तुम्ही बघू शकतात. यू आर सर्टनली अ मॉडेल क्लायंट. यू हॅव द करेक्ट इंट्युएशन. हो, तू अतिशय चांगली दिसतेस आणि तुला हे सगळं माहिती आहे की काय काय पुरावे लागणार आहेत. लेट अस सी नाऊ. ही स्प्रेड आउट द पेपर्स अपॉन द टेबल अँड गिव्ह लिटिल डार्टिंग ग्लान्सेस फ्रॉम वन टू द अदर. आता त्यांनी सगळे जे पत्र आहे ते बघितले. दे आर डिस्गाईज हँड एक्सेप्ट द लेटर. तर या ठिकाणी एक लपलेला हात आहे. ही सेड प्रेझेंटली, बट देर कॅन बी नो क्वेश्चन ॲज टू द ऑथरशिप. See how the irrepressible Greek will break out, and see the twirl of the finals. They are undoubtedly by the same person. I should not like to suggest false hopes, Miss Mawson, but is there any resemblance between this hand and that of your father? मला असं वाटतं की कदाचित तुझ्या वडिलांचं याच्याशी काही कनेक्शन तर नसेल ना, असं मला वाटलं. नथिंग कुड बी मोर अनलाईक. सांगता येत नाही, ती म्हणाली. आय एक्सपेक्टेड टू हिअर यू से सो. We shall look out for you. Then at 6, please allow me to keep the papers. I may look into the matter before then. It is only half past there. Or your, असं त्या ठिकाणी ती म्हणते. तर गुड बाय असं त्याचा अर्थ होतो. इथे जे आलेलं आहे हे याचं यू आर युअर म्हणजे गुड बाय. आय एक्सपेक्टेड टू हिअर यू से सो. वी शॅल लुक आउट फॉर यू दॅन ॲट 6. ठीक आहे, आपण 6 वाजता भेटूया असं म्हणून त्या ठिकाणी प्लीज अलाव मी टू कीप द पेपर्स. हे पेपर मी ठेवते. आय मे लुक इन टू द मॅटर बिफोर देन. इट इज ओनली हाफ पास्ट 3. तर आता 3 वाजलेले आहेत. आपण गुड बाय तोपर्यंत. गुड बाय. अयू रिव्हर म्हणजे गुड बाय, said one visitor, and with a bright kindly glance from one to the other of us, she replaced her pearl box in her bosom and hurried away. तिने तो pearl box घेतला आणि निघून गेली. Standing at the window, I watched her walking briskly upon the streets until the grey turban and white feather were but a speck in the somber crowd. तिला मी बघितलं जाताना, असं वॅटसन म्हणताय. व्हॉट अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह वुमन. ती अतिशय सुंदर होती दिसण्यासाठी, अतिशय आकर्षक होती. आय एक्सक्लेम टर्निंग टू माय कंपेनियन. He had lit his pipe again and was leaning back with a dropping eyelids. Is she? He said languidly. I did not observe. तर हो का, मी काही बघितलं नाही बाबा, असं होम्स त्याला म्हणतोय. यू रिअली आर अन ॲटोमॅटन. ठीक आहे, तू अगदी एक वेगळाच
लँग्वेजली आय डिड नॉट ऑब्झर्व लेझली तो म्हणाला की हो मी काही बघितलं नाही बाबा. ठीक आहे, इथे आपण थांबूया आणि पुढच्या एबीकडे आपण जाऊया. आय डिड नॉट ऑब्झर्वपर्यंत आपण आलेलो आहे.